नमस्कार मंडळी. तर आजचं जे जेवण आहे, घरातलं जेवण जे तुम्ही रोज बघताय, आजचं जेवण ताट ते माझी आई बनवते, केव्हा केव्हा बायकोही बनवते. तर हे जेवणाचं ताट आज मी बनवणार आहे. फक्त खायचं नाही तर कधी आधीमध्ये हात ट्राय करायचा, कारण यू नेवर नो, कधी तुम्हाला गरज पडेल आणि तुम्हाला बनवायची वेळ येईल. त्याच्यामुळे थोडासा प्रयत्न करतोय. सामान्य माणसाचं जेवण काय असतं, डाळ आणि भात, ते मी आज बनवणार आहे. थोडंसं फंबल मारतंय, कारण हे एवढं मोठं सगळं दिसतंय, बनवायचंय. माझ्यासाठी तर हे मोठं आहे. ज्या गृहिणी रोज जेवण बनवत आहेत त्यांच्यासाठी तर ये बाय हात का खेल है. बाय हात का. आमचा छोटा कार्यकर्ता से आहे, छोटा कार्यकर्ता पण थोडीशी मदत करणार आहे बोलून. तर पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. डाळ भाताच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि बघून घेऊया आजच्या डाळ भात रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे तांदूळ हे धुवून घेतलेले आहेत आणि ही माझ्या आईची पद्धत आहे की धुवून त्याला थोडा वेळ सुकवण्यासाठी ठेवतो आम्ही. त्याच्यानंतर ही कोथिंबीर कापून ठेवली आहे, हे तिखट मीठ आहे, ही हळद आहे, जिरे पावडर आहे, हे मीठ आहे. आणि अशा प्रकारे आपण आता आपली सगळी प्रोसेस चालू करणार आहोत. डाळ जी बनणार आहे ती ह्याची मसूर डाळ, जे मी थोडेसे असे अर्धवट मिक्सरला लावून घेतले, जेणेकरून मस्तपैकी डाळ शिजेल. तर आजची डाळ आहे मसूर डाळ, झणझणीत तिखट मसूर डाळ. नमस्कार मंडळी. तर आता आपण आपल्या सगळ्या प्रिपरेशन स्टार्ट करणार आहोत. पहिल्यांदा आपण भात लावणार आहोत. तर पहिल्यांदा भात लावूया. लाइटर किधर है? लाइटर सापडलेला आहे. अशा प्रकारे आज प्रथमेश नावाचा कार्यकर्ता जोरात फॉर्म मध्ये आहे, कारण बऱ्याच दिवसांनी तो आपला हात इथे आजमावतोय. हा आहे 2 वाटी भात. 2 माणसांना पुरतो, कारण आमच्या घरात एक असा कार्यकर्ता आहे, भात लविंग कार्यकर्ता, तो म्हणजे माझी बायको. नुसता भात द्या, बराच भात, तो भर भात पण खायची तयारी आमची, पण अंगावर काय जरा इंचभर मांस पण चढत नाही. आपण आता भात टाकलेला आहे. थोडासा आपण त्याला परतून घेणार आहे, कारण त्याचं जेव्हा आउटकम निघतं ते आउटकम एकदम फरफरीत आउटकम असतं. तर अशा प्रकारे आपला हा भात मस्तपैकी भाजून झालेला आहे, एकदम फरफरीत झालेला आहे. आणि आपण त्याच्यामध्ये आता ओतणार आहोत 2 तांबे पाणी. 2 तांबे पाणी ओतायचं आहे, जेणेकरून मस्तपैकी भात शिजेल. आणि आता आपण हा कुकर शिट्टी वाजवायला लावणार आहोत. आणि मंडळी, आपलं सगळ्यात भयंकर पदार्थ, त्याच्यामुळे भात अपुरा आहे, ते म्हणजे आहे चवीचं मीठ. मीठ टाकल्यानंतर थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 तांबे पाणी, ये हो गया अपना पांढरा भात तयार. आता याच्या पुढची जी स्टेप आहे, भात झालेला आहे, भात आपण लावलेला आहे, तो 3 शिट्ट्यासाठी आपण वाट बघणार आहोत. 3 शिट्ट्या झाल्या की आपला फरफरीत भात तयार. आता आपण बनवणार आहोत याच्या पुढचा पदार्थ, म्हणजे मसूरची डाळ. लेट्स गेट टू प्रिपेअर प्रथमेशच्या आजची डाळ. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा कुकर घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा पळी तेल. हा कुकर जरा तापला आहे म्हणून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे.
आता याच्यानंतर जे टाकायचं आहे ते म्हणजे जिरं. जिरं अगदी थोडंसं टाकायचं आहे, म्हणजे अगदी एवढं. पण जिरं टाकताना सुद्धा आपल्याला ते बघायचं आहे बरे की त्या जिऱ्यामध्ये काही गोष्टी तर अडकलेल्या नाही ना बंड्या. जिरं असं तडतडला पाहिजे, एकदम भयंकर भयंकर कार्यक्रम तडतडला पाहिजे. अरे वा, मस्तपैकी तडतडायला लागलेला आहे. आता जिऱ्यानंतर तडतडण्याची बारी येते, ती म्हणजे मोहरी. ती मोहरी घेतली आहे आणि याच्यात टाकायची. दोन्ही जे कार्यकर्ते आत गेले ते तडतडायची वाट बघूया. अजून ते काय तडतडत नाहीये. तडतडायला लागले की आपला नेक्स्ट आयटम असणार आहे हिंग. अशा प्रकारे आपल्या सगळ्या गोष्टी तडतडायला लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण टाकूया आपलं थोडं हिंग. हिंग टाकलेला आहे अशा प्रकारे. हिंग टाकून आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हळद. हळद टाकलेली आहे. थोडस तिखट, अर्धा चमचा तिखट. अर्धा चमचा तिखट टाकल्यानंतर ही आहे कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर त्याला थोडं परतून घेऊया. परतून झालेला असा प्रकार. आता त्याच्यामध्ये टाकायची आहे मसूर डाळ. ही मिक्सरला लावलेली होती ती एकदा आपण ती पण त्याच्याबरोबर परतून घेऊया. हे सगळे कार्यक्रम फटाफट करायचे असतात कारण आपला गॅस चालू आहे आणि ते करपायला नको. अरे बापरे, करपायला नको गोष्टी. त्याच्यामध्ये थोडस मीठ. मीठ आहे चवीप्रमाणे. मग नंतर ज्याला जसं पाहिजे तसं तो मीठ टाकू शकतो. ज्या प्रकारे त्याचा वास येतोय त्या प्रकारे तर एकदम भयंकर कार्यक्रम झालेला दिसतोय. अरे बाप रे बाप रे बाप, एकदम आजचा आयटम एकदम स्पेशल प्रथमेशच्या हातचा. थोडं पाणी मला कमी वाटतंय. 1.5 तांब्या पाणी, बरोबर ना? अरे आपला एक आयटम राहिला ना याच्यामध्ये. भावांनो आणि बहिणींनो, आपला मेन आयटम राहिला होता तो म्हणजे बटाटे. बटाट्याचे थोडेसे काप करून मी आता त्याच्यात टाकलेले आहेत. आता मला असं वाटतं सगळं झालेलं आहे. याच्यामध्ये काय काय टाकले परत एकदा सांगतो. अर्धा पळी तेल, नंतर मग थोडंसं हिंग, जिरं, त्याच्यानंतर मोहरी, त्याच्यानंतर तिखट, हळद आणि मेन आयटम म्हणजे मसूरची डाळ मिक्सरला लावलेली, 1.5 तांबे पाणी आणि थोडेसे काप केलेले बटाटे. इसका झाकण किधर गया? अरे भैया ये झाकण तो झाकण ही है. तर आता हे झाकण लावूया आणि वाट बघूया 2 शिट्ट्या होईपर्यंत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, थांबा जरा. लगेच तुम्हाला शिट्ट्या दिसतील याच्या पुढे. अशा प्रकारे आपण 3 आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत. एक एक्स्ट्रा शिट्टी केली फॉर सेफ्टी पर्पस, कारण डाळ छान पण झाली पाहिजे ना, म्हणून एक सेफ्टी पर्पस साठी एक एक्स्ट्रा शिट्टी केली. आणि ती शिट्टी आता केलेली आहे. थोड्या वेळ आपण थांबणार आहोत. आपला आजचा जो मेनू आहे तो कसा झालाय तो आपण थोड्या वेळात बघूया. तर मंडळी, आपण बघणार आहोत आपलं जेवण झालेलं आहे का. अरे बापरे, याचा निघत का नाहीये. आणि निघाला आहे डॅन. ये ती म्हण माहितीये ना सगळ्यांना, शीतावरून भाताची
परीक्षा, पण आज के काळ में उलटा हो गया है, भातावरून शीताची परीक्षा. आता हा झाला हा आयटम. आता आपण बघूया हा आयटम. 3, 2, 1. अरे बापरे, हा जरा वाफाळलेला इतका जबरदस्त दिसतोय, याच्यात समजत नाहीये नक्की हा प्रकार कसा झालेला आहे. आपण बघूया असा ढवळ. अरे बाप रे मेरी जान, काय दिसतोय हा, मस्त प्रकार दिसतोय. आता हा आपण खाऊन बघूया. असं तर वाटत नाही ना ही जेलची डाळ एकदम पाणी पाणी नाही ना वाटत आहे. तर आता आपण याचा टेस्टिंग करून बघूया. आपल्यासाठी टेस्टिंग साठी आहेत ना आपल्या घरातले मेंबर. एक कार्यकर्ता नुसता भात खाऊ कार्यकर्ता आहे. अशा प्रकारे आपण भात डाळ ताटामध्ये वाढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हा जो प्रकार एकदम मस्त झालेला आहे. हा मस्त दिसतोय खरा, पण तो खाल्यानंतरच समजेल काय कसं झाले डाळ. एकदम मस्त ना, मस्त. अरे मी बनवतो एकदम छान. हा तर हा आजचा जो डाळ भात झालेला आहे मस्त झालेला आहे, एकदम मस्त. मी का म्हणतो मस्त, कारण तो मी बनवलाय म्हणून मस्त झालेला आहे. अरे एक नंबर आहे, एक नंबर झालाय. प्रमाण मी सांगितलं. आली क्रेडिट खायला तिथे पण. आमचा कार्यकर्ता क्रेडिट खाण्यामध्ये सगळ्यात पुढे असता. चालेल, तर मी आता भात खायला घेतो, नाही थंड होऊन जाईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये.